नमस्कार मंडळी. हास्याचा संसर्ग पसरवत आनंदाची बाधा घडवण्यासाठी विनोदाच्या जीवाणूंची आली आहे हसरी लाट, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, विनोदाचं तापमान वाढवून तुमच्या शरीरातला आनंदाचा पारा चढवण्यासाठी हे सगळे विनोदवीर तयार आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. विनोदाच्या जीवाणूंचं टेस्टिंग करत त्यांच्या परिणामकारकतेचा दर्जा ठरवण्यासाठी तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. चला तर सुरू करूया आजचा धूमधडाका. मंडळी, लसीकरणाची मोहीम सर्वत्र चालू आहे आणि याचंच महत्त्व पटवून द्यायला एका घरी गेली आहे एक महिला अधिकारी. बघूया तिला तिथे काय अनुभव येत आहेत ते. तुमच्या समोर येत आहेत कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. तुम्ही हो काय? हा, काय नाही हो पोरं बेल वाजवतात ती पळून जातात. मला वाटलं पोरं आली की काय. अहो दरवाजा उघडून आधी बघा तरी ना समोर कोण आहे ते. डायरेक्ट मारता काय? अहो नाही हो, उघड्याच्या अगोदर पळून जातात म्हणून मी अटॅक केला. सॉरी सॉरी, आय व्हेरी व्हेरी सॉरी. बरं आपण कोण? मी पालिकेकडून आले लसीकरण करण्यासाठी. वशीकरण नाही नाही. आणि मांज्यावर हा अशी मोरे. काय? अशी मोरे. हे बघा. वाग वा. एक मिनिट. बाय माझ्याशी सत्याची ऐकायचा प्राणी तू बोल नाही घ्या. राजा बाय माझ्याशी. तुमचं गैरसमज कोण आहे तो? मी सांगते, मी तुला कुणी पाठवलंय वशीकरण करण्यासाठी? अहो, नाव सांग तुझा. आऊट कोण टाकी बॉल कोण थांबा हो तुम्ही जरा. तुम्ही काय डोक्यावर पडलात का? अरे. आणि वशीकरण नाही, लसीकरण. लसीकरण लसीकरण करायला आले मी पालिकेकडून. होय काय? हा, लस वगैरे घेतलीये का आधी? नाही बा, नवीन ब्रँड आलाय काय? हा? नाही, मी ब्रँड कधीच बदलत नाही. कॉकटेल पियायची आणि गावभर वखत फिरायचं, ते काय मनाचं मत आहे काय? अहो लस लस हा काही ब्रँड नाहीये दारूचा. लस म्हणजे वॅक्सिन. वॅक्सिन घेतलंय का आधी? त्याबद्दल माहितीये का तुम्हाला? अच्छा, म्हणजे हाताने पायावरचं केस काढून गुलगुलीत करत असता का? अहो तुम्ही बोलताय ते वॅक्सिन. हे कमाल आहे. हा, वॅक्सिन म्हणजे माहिती आणि वॅक्सिन म्हणजे काय ते माहित नाहीये तुम्हाला. हो, मुलात मला इथं काय यायची येत नाही काय. आता हातापाय कुठं येणार? केस वगैरे काढायला आले नाही मी. वॅक्सिन वॅक्सिन लस याबद्दल तुम्हाला कसं माहित नाही हो? लहानपणी घेतलं असेल ना तुम्ही वॅक्सिन. नाही बा. अहो असं कसं? लहानपणी सगळ्यांनाच लस घ्यावी लागते. तुमच्या हातावर बघा असा गोलाकार अशी खूण असेल बघा, हा हा. दंडावर. हा हो आहे? हो, आय आय. हा, लहानपणी तुम्ही देवीची लस घेतली असेल ना, त्याची खूण आहे ती. हा. पूर्वी नाही का देवीची साथ पसरली होती आणि मग ती नंतर कंट्रोल मध्ये आणण्यासाठी लसीकरण झालं, त्याबद्दल बोलत होते मी. बरं मला सांगा, तुम्ही देवीची लस घेतली तेव्हा काही त्रास झाला होता का लहानपणी? नाही, लहानपणी त्रास नाही झालेला, पण तरुणपणी श्रीदेवीचा मला नाही त्रास झाला. काय झालं मॅडम? काय आहे म्हणजे तरुणपणी ना माझा तारुण्य असा फोपावला होता आणि ती तिकडं लय तेजीत होती. वासाडा अनिल कपूर आहे ना, त्याचा मला लय राग यायचा. व मीनाक्षी, उर्मिला, आपली मांदुरी. हा म्हटलं एकी तरी सोड. पण नाही, वासाडा ऐकायलाच मागी ना. तुम्हाला सांगतो, तेव्हा मला जर भेटला असता ना, त्याला लय होलपटून काढला सकाळी समजली. अहो तुम्ही काय बडबडताय? मी तुम्हाला काय विचारतेय, तुम्ही काय सांगताय? काय? अहो तुम्हाला देवीचा त्रास झाला होता म्हणजे काही ताप वगैरे आला होता का? काही त्रास झाला होता का ते विचारतेय मी. देवीचा त्रास मला? हा. अरे देवी माझ्या पर्सन नाही काय समजलं, माना शिकवता वाय. तुम्हाला बघायचंय माझ्या हाकेला आहे का नाही देवी? हे बघा, त्या बाय माझ्याशी सत्याची पांढरी. थांबा हो. अख्ख्या 2 आयटम वरच अख्खं करिअर सुरू आहे.
थांबा आता. अहो मी तुम्हाला म्हंटल ना देवीची साथ आली होती तेव्हा तुम्हाला त्याचा काही त्रास नाही झाला कारण तुम्ही लस घेतली होती बरोबर. होय. तेव्हा लसीकरण केलं ना सरकारने पूर्ण देशामध्ये तेव्हा कुठे जाऊन देवीची जी साथ पसरली होती ती कंट्रोल मध्ये आली. तसंच लसीकरण आता सरकारने सुरू केलंय. करोना नाही तुमच्या पुढे डोकं फोडण्यात काही अर्थच नाहीये. करोना बद्दल काही माहितीये का तुम्हाला? नाव नको हा काढू तिचा. कोणाचा? तिचा माझा आता काही संबंध राहिलेला नाही आहे. ऐका तुम्ही. हे बघा ऐक. हे बघा मॅडम तिचं आणि माझं लफडं होतं नाही असं नाही. अहो तुम्ही नाही नाही तुम्हाला खरं सांगतो. एक मिनिट तिच्या नवऱ्याने तुम्हाला पाठवली नाही खरं सांगा. अहो तुम्ही कोणाबद्दल बोलताय? अहो करुणा करुणा जिरमुले आमचं लय लपडं होता तिचं आणि माझा. तिच्या नवऱ्याला जेव्हा कळलं ना तर भर रस्त्यात त्यानं मला कुत्र्यासारखा मारला होता. त्या दिवसापासून आहे ना तिला मी व्हॉट्सअपवर ना ब्लॉक करून टाकली. काही समजलं नावच नाही घेत नाही 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 मी करुणालाही ओळखत नाही तिच्या नवऱ्यालाही ओळखत नाही पण भर रस्त्यात कुत्र्यासारखं मारलं ना ते बरोबर केलं तुमच्या हो, बाबतीत. असं- असंच पाहिजे तुम्हाला. काय असंच पाहिजे? नाही तर काय नॉनसेन्स काहीतरी बडबडताय तुम्ही. अहो तुम्हाला बाहेर काय चाललं त्याबद्दल काहीच माहिती नाहीये का? कुठल्या जगात वावरताय तुम्ही? अहो बाहेर करोनाचं संकट किती मोठं झालंय. तुम्ही पेपर टीव्ही काही बघत नाही? नाही हो काम धंद्यात मला वेळच मिळत नाही. काय समजले हो असं कुठलं काम करता तुम्ही? खिडकीत उभं राहून कबूतर हाकल तुम्ही. कबूतर हाकण हो हे तुमचं काम आहे? हा मग बायकोनच काम द्यायला नाही. काय झाला कबूतर एक जरी खिडकीवर दिसलं ना तरी मला जेवायला देत नाही होती. अहो उगाच घर जावे झालो. काय समजले हो गेली 5 वर्ष ना मी घराच्या बाहेर पडलेली नाही. काय समजलं. हाट हाट आ, बाई बघा आग लागली तुमच्या. हाट 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 अशी पळून जातात. हाट 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 गेली ना? रोज काम असतं. काय समजलं. अशक्य आहे सगळं अशक्य. या ना जरा. हा मला सांगा फक्त तुम्हाला काही सिम्पटम्स आहेत का? ताप कणकण वगैरे? नाही. म्हणजे आता या काही दिवसांमध्ये शरीरात काही वेगळापणा काही असा बदल जाणवला तुम्हाला? एक बदल जाणवतोय. हा बोला. काय आहे मी सकाळी झोपेतनं उठलो ना हा. तर माझी बेंबी लहान असते. जसा जसा दिवस वाढत जातो ना माझी बेंबी फुगते. तो काय कोणाच ठाऊक ना अचानक तिच्यात का असं बदल व्हायला लागलेला आहे ते. बायकोला सांगितलं तर बायको काय म्हणाली आपण त्याला धूप घालूया आणि गुलाचा चटका द्याव्या. मी म्हटलं भाजल. मी काय म्हणतो मॅडम बेंबीत तेल घातलं तर बरी होईल काय हो? मला का विचारताय? नाही, नाही. मी तुम्हाला याच्याबद्दल विचारलं. मी तुम्हाला विचारलं ना कशाला? मी करोनाचं सर्वेक्षण करायला आले ना मग त्याच्याबद्दलची उत्तरं द्या ना. नको आता तर का विचारताय? तुम्ही विचारला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मी कशाला हे सांगू? बघा मी कामासाठी आले. होय. हे तुम्हाला लस द्यायची आहे त्याच्या नोंदणीसाठी आले. तेवढं फक्त मला सांगा मला जायचंय. हा, हा हा. पूर्ण नाव सांगा तुमचं. माझं नाव प्रभाकर मोरे. पूर्ण नाव. प्रभाकर लवली मोरे. तुमच्या वडिलांचं नाव लवली आहे? आता ते लवली आहेत तर लवलीच असणार ना त्यांचा. आई. ओ बाबानू अरे काय रे? ओ बाबानू हा. अरे तू इथं कसा काय आलास? लंच ब्रेक झाला. अरे काय याड आहेस काय? अच्छा आज शाळेत गेला होता का? गोरी कुठल्या शाळेत? हा माझ्याकडे कामाला आहे का नाही? अच्छा समोरच्या बिल्डिंगच्या गच्चीत उभा असतो. तिकडे कबूतर आली की मला फोन करतो मग मी इकडे कबूतर हाकलतो. काय समजलं? हे कुठलं काम आहे? बाबानू हा? हे कबूतर कोण आहे? काय म्हणाला? काय पद्धत आहे का? ए, असं बोलतो? असं बोलतात काय? नाही ते काय आहे त्याचा जॉबच आहे ना कबूतर हाकलायचा. त्याच्यामुळे सारखी कबूतर कबूतर बोलत असतो. हे बघा तुम्हाला लस मिळेल पण त्याच्यासाठी सेंटर नंबर 1 ला तुम्हाला यायला लागेल. कळलं? हो बाबानू मला पण लस पाहिजे. मला पण लस पाहिजे. मला लस पाहिजे. हो हो. आणि मेल्या मला मिळू दे. मला मिळाली ना की मी तुला घोडभर देतो. काय समजलं? चालेल. गोडबर लस. तो काय उसाचा रस आहे का गोडबर त्याला द्यायला? अहो लस म्हणजे इंजेक्शन असतं ते. त्याचं प्रमाण ठरलेलं असतं. प्रत्येकासाठी सेपरेट असतं ते. मग मला पण सेपरेट पाहिजे. मला सेपरेट पाहिजे बाबानू. मला सेपरेट पाहिजे लस. तुला नाही मिळायची माझ्यातली हाफ द्या याला. काय तुम्ही समजलं? गप्पा बसाव. असं कसं हाफ देणार? मी सांगितलं ना तो काय उसाचा रस आहे का? आणि ए मुला तुला काही ताप काही त्रास वगैरे होत होता का? नाही पण माझ्या दाढीला सारखी खास सुटते. मग जाळून टाक ना ती दाढी. हा जाळून टाक. मला कशाला सांगतोयस खाज सुटते?
मला ना वाटेल ते नका सांगू. मी कशासाठी आले तुम्ही काय सांगताय नको ते. आणि हे बघा प्रभाकर मोरे, तुम्ही सांगितलेल्या दिवशी पोहोचायचा लस मिळेल, दुसऱ्या दिवशी थोडासा ताप वगैरे येईल, पण ते सगळं नॉर्मल आहे. पण नाही, ताप येईल म्हणून आपण लस घ्यायची ना, मग लस घेतल्यावर ताप कसा काय येईल? नाही ते कसं आहे ना, मी समजावून सांगते. कुठल्याही लसीमध्ये त्या रोगाच्या विषाणूचा काही भाग हा असतोच. म्हणजे कसं आहे, आपल्या शरीराशी त्याची ओळख करून देण्यासाठी त्या विषाणूशी, म्हणजे काय होतं ना, त्या विषाणूशी लढण्यासाठी आपलं शरीर त्या पद्धतीने तयार होतं. म्हणजे आता सांगायला गेलं तर सापाचं विष काढायचं असेल तर सापाचं विषच उपयुक्त ठरतं की नाही. म्हणजे विष विषाला मारतं, तसंच आहे, काट्याने काटा काढला जातो. कळलं? हा, हे फक्त बोलायचं असतं बाबा. आता मी आमच्या शाळेतल्या चिंकीची पप्पी घेतली तर तिने पण परत माझी पप्पी घेतली पाहिजे की नाही? मग तर नाही, तिने बाईंने नाव सांगितलं, नंतर परत बाईंनी पण पप्पी नाही दिली. मार मार मार. पोरींच्या पप्प्या घ्यायला जातो. आई चाली तर काय म्हणेल, आई चाली तर काय म्हणेल. एक मिनिट याची आई कुठे आहे? आई 3 महिने झाली क्वारंटाईन व्हायला गेले. 3 महिने? हो. का हो? काय म्हणजे काय बरं वाटत नव्हतं का? तर सरकारने सांगितलं नाही ना, तुम्ही जर बाहेर गेली ना तर तुम्हाला क्वारंटाईन व्हावं लागेल. काय समजले? अच्छा, म्हणजे बाहेर कुठे गेला होता त्या? ती गच्चीवर कपडे वाळत घालायला गेली होती. गच्चीवर? हो, तर शेजारच्या बिल्डिंग मधला सुधाकर आहे ना, तो पण गच्चीवर होता आणि ही पण गच्चीवर होती. तर हिनं येऊन सांगितलं की सरकारने ना सुधाकरला नेमाना क्वारंटाईन व्हाय सांगितलं ना. तर ती क्वारंटाईन व्हाय गेलेली आहे 3 महिने. 2 महिन्याची गरोदर आहे का नाही, काय समजली? होय. अच्छा. हो. अहो पण क्वारंटाईन सेंटर मध्ये 15 दिवस, फार तर महिनाभर ठेवतात. 3 महिने जरा जास्तच आहे. नाही, त्यांचं कसं क्वारंटाईन सेंटर ना वेळोवेळी बदललं जातं. काय समजली? हो, म्हणजे कधी तुम्हाला सांग, पण आदनामधनं आम्हाला फोन करतात हा, सुधाकर आणि माझी बायको. त्या दिवशी शिमलावरनं फोन आला होता. परत लोणावल्यावरून पण फोन केला होता. लोणावळनं पण फोन आला होता. आणि काल महाबळेश्वरवरनं फोन आला होता. हे आता जवळ येते आहे. ते जवळ येते ते quarantine झाली. मला वाटतं तुमची बायको पळून गेली आणि ती मजा मारते. पळून गेले. पळून गेले म्हणजे आता आपल्याला कबूतर हाकलायची गरज नाही आहे. नाही. सुटलीला मोर द्यायचा एकदा, हाक लागली. सुटलीला एकदा. काय माणसं आहे ती? कशाचा आनंद होतोय तुम्हाला? ते मरू दे. तुम्ही लस घ्यायला वेळेत पोचा, ठीक आहे? नाही मी काय म्हणतो, हो मॅडम ऐका ना, काय? म्हणजे ते मी लस घेतली ना की तो कोरोना का फोरोना मला होणार नाही ना परत? नाही असं नाही. करोनाची लस घेतली म्हणजे तुम्ही कसंही वागलं तर चालणार नाहीये. करोनाचे जे काही नियम आहेत ते काटेकोरपणे तुम्हाला पाळायचेच आहेत. कळलं का? तर लस घ्यायला वेळेत पोचा. आणि मला काय वाटतं ना, तुमचं हे कबूतर हाकलण्याचं काम आहे ना, ते उत्तम आहे. त्याच्यामुळे का होईना तुम्ही दिवसभर घरी असता नाही का दत्तू, तू त्यांना मदत करतोस ना, घरीच थांबा, घराच्या बाहेर पळू नका. मी येते. हो मॅडम, जाऊन जातो. आता काय? काम होता. ते फोनवरती बाई सूचना देते ना, हां. तिचा मला नंबर मिळवून द्याल का? काय मी जेव्हा कोणाला फोन करतो ना, ती फोन घेते आणि माझ्या बरोबर ना ती बोलत बसते. मला वाटतं ना ती माझी लय काळजी करते. बहुतेक ना तिचा जीव ना माझ्यात घुटमारलेला दिसतो. काय समजलं? तेव्हा प्लीज म्हणजे विनंती करतो, तिचा तेवढा मला नंबर मिळवून द्याल काय? नाही तुमचं काहीच होऊ शकत नाही. ते बघा कबूतर आलं. कबूतर आली? ते बघा, जा, जा. या, अरे कबूतर आली आहे. जा तिकडे, गच्चीत जा. वा हसवता फार उपयुक्त माहिती तुम्ही आम्हा सगळ्यांना दिली. थँक्यू. मस्त झाला परफॉर्मन्स. सई. धमाल परफॉर्मन्स होता आणि ह्या घडीला अत्यंत महत्त्वाचं असणारं असं नॉलेज, माहिती, त्याच्याबद्दलचे काही आपल्याला डाऊट्स असतील, हे सगळे तुम्ही क्लिअर केलेत. आता सगळ्यांच्याच मनात द्विधा आहे. ती द्विधा ह्या परफॉर्मन्समुळे नाहीशी होईल आणि जास्तीत जास्त लसीकरण आपल्या राज्यात जे गरजेचं आहे ते घडेल. त्यामुळे थँक्यू सो मच हा विषय इथंपर्यंत मांडल्याबद्दल. रसिका मस्त. कधी कधी काय होतं की नुसती इन्फॉर्मेशन असली की ते कंटाळवाणं होऊ शकतं, पण ते तसं झालं नाही, कारण ते तुझ्या तोंडी माहिती होती आणि तू ती इंटरेस्टिंग करून मांडलीस, त्याबद्दल अभिनंदन. दत्तू मस्त. तुझ्या वाट्याला जे जे होतं ते तू चोखपणे छान प्रेझेंट केलंस. प्लॅटॉनिक, सुरुवातीला जे स्वप्नात शालूवरती नाचलात ना, त्याला काही तोडच नाही. म्हणजे अप्रतिम, फारच मजा आली. मस्त झाला परफॉर्मन्स, मला आवडला. प्रसादा.
ज्याच्या वडिलांचं नाव लवली आहे त्याचा परफॉर्मन्स लवली व्हायलाच पाहिजे. सुंदर, मजा आली खूप. मला असं वाटतं की आपल्या निर्मात्यांना, आपल्या दिग्दर्शकांना आणि आपल्या वाहिनीला सुद्धा एक अत्यंत चांगल्या जबाबदारीची जाणीव, आणि ही माझ्याकरता फार महत्त्वाची गोष्ट आहे की एक मंच जर आपल्या हातात आहे ज्याच्यावर अख्खा महाराष्ट्र प्रेम करतोय, तर त्याच्यावरनं आपण सतत नुसतेच विनोद न करता तो मंच कधीतरी प्रबोधनासाठी सुद्धा वापरला गेला पाहिजे याची जाणीव आहे. त्याबद्दल आपल्या निर्मात्यांचं, दिग्दर्शकांचं सुद्धा अभिनंदन. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या प्रहसनातनं तुम्ही मांडलात आणि जो आता संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत अख्ख्या सोप्या पद्धतीने पोहोचेल आणि ते जास्त महत्त्वाचं होतं. बाकी परफॉर्मन्स उत्तम तिघांचंही. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, टेन्शनची कात टाकून विनोदाच्या पुंगीवर डोलायला तयार व्हा, कारण आपल्या परफॉर्मन्सनं तुमच्यावर गारूड करायला येत आहेत कोकण कोहिनूर ओमकार भोजने, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. काय कर काय चाललंय? काय झालं? दिवसभर फक्त झोपून राहा. आवरणार कोण? थांब 5 मिनिटं थांब चल. उठा ना. अरे चिडवतेस काय करून करून. चिडवत नाही, पटकन आवरून घ्या. हा माझं मी बघितलं. लवकर आवरा. काय बायको केली मी पण लग्नात असं केलं तिने 50 वेळा. होय. कोण आहे तू आणि आमच्या घरात काय तुझं? थांब रे. हा? नागिन पकडायला आलोय, नागिन पकडायला आलोय. ए बाबा हे. एक मिनिट. पण तुझं माझ्या घरात काय काम आहे? जंगलात जा ना मग. नाही नाही, हा? मला इथंच नागिनीचा वास यायला आहे म्हणून मी इथं नागिन पकडायला आलेला आहे. मला थांबवलं का प्लीज? अरे पण नागिन. जरा 2 मिनिटं माझं ऐका ना. 2 मिनिटं माझं ऐका ना. ऐका माझं 2 मिनिटं ऐका. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमच्याकडे वॉरंट आहे का नागिन पकडायचं? कसलं? नागिन पकडायचं ही पुंगी बघितली? सुजलेली आहे. पण दोन्ही बाजून वाजते बरं. अरे पण तुम्ही काय करताय आमच्या अडवू घरात? नको म्हणलं ना मला. अरे पण तू तू माझं काम करू दे मला. मी तुला सांगतो नागिन मला पकडायला सवय कर. अरे पण आजची आम- गरज आहे. मी तुला सांगतो नको मला अडवू बरं. हा? अरे आमच्या अहो, घरात काय चाललंय? कोण आले बाहेर? हे बघ ना यार. अयो, थांब. आज तुला सोडत नाही बघ मी. आज तुला माझ्या तावडीतून कोण वाचवतो मीच बघतो. अहो, बघत काय बसलाय? हा कोण आहे? याला घराबाहेर काढा. ए बाबा चल ना तू घराच्या बाहेर. अरे पहिला हा? मी कोण? मी गारुड आहे. पण तुझ्या नवऱ्याला माहित आहे काय तू कोण आहे ते? कोण आहे ही? हा? कोण आहे इच्छाधारी नागिन. ही? इच्छाधारी नागिन आहे? होय तर. ए बाबा कायचं काय बोलतोय रे तू? काय? इच्छाधारी नागिन आहे का ती? एक वेळेस तुला अजगर बोल असता चालला असतं. गेला बाजार मांडूळ बोलला असता तरी चाललं असतं. इच्छाधारी नागिन. अरे नागिनीचा रोल केलेल्या हिरोईनला कळलं ना तर पटापट आत्महत्या करतील त्या. तू माझी मस्करी करू नको का? का तू पण नागिनचा रोल केलायस? हा? पुंगी बघूनच ठेव खरं. थांब जरा. मी खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं आत्ताच्या आत्ता करतो बघ. हे बघा तुम्ही मला काय पण सांगू नका बरं का? काय? हा? ही कुठं नागिन आहे माझ्या बायको? नाही नाही नाही, आज हिला मी टोपलीत भरून नेणार म्हणजे नेणार. ओ ती तुमच्या टोपलीत नाही येणार. तिला ड्रम लागणार. ओ, पंच कसले मारताय? याला घराबाहेर काढा ना. अरे हा नाही नाही तुम्ही नाही चला नाही, थांब. मी आता खरं का खोटं करतोय. हे घे.
हे दूध पकड हा ओत ह्याच्यामध्ये आता तुला खऱ्याचं खोटं करतोय बघ हं? हा ओतलं ओतलं याय तुला काय झालं गड्या काय आजवर तू बरा होतास की नाही हा. हे दूध तुझ्यासाठी नाही आहे मग? ते ह्या नागिनीसाठी आहे तिच्या समोर धर आणि ती कशी पिते ते बघ ए नागिन हे दूध प्यायला घे बरा नाही मी नाही पिणार हे दूध पी मी नाही पिणार नाही कशी पीत बघतो ना आता काय झालं? उठ गड्या नाही तर पुंगी लागेल तुला घाबरू नको घाबरू नको पाहिलं माझी बायको पाहिलं कशी दूध पिते पाहिलं हेच सांगायलोय तुला मी हेच सांगायलोय इथं मी बाहेर होतो अहो, तुम्ही घाबरू नका ना नाही 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 गड्या इथं बाहेर फिरता फिरता मला तिची ही कात दिसली म्हणून म्हटलं ही इथंच राहायला असणार आहे आणि म्हणून त्याला पकडायला आलो या कातीवरून अंदाज घेतला आणि आलो बघ गड्या तू नक्की गारुडी आहे की दारुडी आहे अरे आम्ही काल नवीन फ्रीज घेतलं त्याचं आहे प्लास्टिक तुझा अजून विश्वास बसना झालाय अरे गड्या आता पाहिलंच ना तिनं दूध कसं प्यायलं बघितलं हा तरीच हिला मी जेव्हा जेव्हा कुरमुरे खायला दिले ना याची लहान पोरासारखी जमिनीवर टाकायची आणि अशाची कुरमुरे खायची मला वाटलं ती लहानपणीची सवय असेल म्हणून माझी बायको तुलाच कुरमुरे पसरायची घाण सवय होय तर आता पुढची गंमत बघ पुढची गंमत बघ हे नागिन आळस देऊन दाखव आळस देऊन दाखव बरा मी नाही देणार आळस देऊन दाखव मी नाही देणार नाही कशी देत नाही हो, घाबरताय कशाला तुम्ही? नाही. मी वलीत आहे. हे बघ मला सांगते अशीच चळ 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 जीभ बाहेर काढती तुला नेहमी डोळे वाटारून बघती खरं आहे का कुठं आहे बघते म्हणजे ते नागिनीचं रूप आहे माझी बायको काहीतरी करा गारुडी काहीतरी करा नागिनीचं रूप आहे मला गरम होते मला घाम येतोय मला खायला द्या काहीतरी मला बेडूक द्या थंड पाणी होतं अंगावर मला खूप हे नाही खऱ्याच खोट्यावर जास्तच वर्णन व्हायला लागलंय आता मी त्याचं खरं रूप तुला दाखवते बघड्या बघच फक्त बघ नाही आवर स्वतःला बाई हे बघ तिचं खरं रूप तुझ्या समोर आलंय माझी बायको तिचं खरं रूप तुझ्या समोर आलंय ओठ घाबरू नको बाई सांग तुझं नाव काय सांग बाई वनिता बाई खोड्या करते बाई तुझं खरं खरं सांग नाव बाई नागिता पाहिलंस माझ्या बायकोचं नाव हे सांगायला मी तुला आई बापानं नागिता नाव ठेवलं होय बापाचं नाव काय बरं नागवण्णा म्हणजे नागवांनाची येरुळ आहे होय येरूळ म्हणजे येरुळ म्हणजे सापाचं पिल्लू असतंय येरुळाच प्रकार आहे बाबा माझी हं. बरं मग बॉयफ्रेंडचं नाव सांगतेस का
कोणत्या कोणत्या? म्हणजे नागिनीनं वारुळात लईच गर्दी केली बघा. बाई बाई कुठल्या तरी एखाद्या बॉयफ्रेंडचं नाव सांग बरं. नागेश. नाही 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 बाई, आता ओळख पटली, कोड्याची गाठ सुटली. आता फक्त सांग, या बिचाराच्या मागं का लागली? माझ्या मागं का लागलीस? का लागली? कारण गौरव मोरेचा बदला घ्यायचाय. नाही 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 नाही, आता तुला शक्य नाही, कारण त्याला आता माझं रक्षण आहे. तू त्याला काहीच करू शकत नाही. कर अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी. काय सांगू तुला माझ्या जन्माची कहाणी. हा तुझा सगळा भ्रम आहे. नाही कारण तुझ्या तावडीतून सोडवायला आता माझा भाऊ येणार आहे. बस. काय झालं ताईस? भाऊस हाच आपल्या खानदानाचा शत्रूस. मी 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 कोण? अरे कोण आहे कोण तू? हा? मी हरणटोळ, हिचा भाऊ. नागिनचा भाऊ हरणटोळ. हो. पहिल्यांदा असं मारताना बघितलं मी. तू हरणटोळ आहे ना? सॉरी फंबल. नाही नाही, पण नागिनीचा भाऊ हरणटोळ कसा? आमची भावकी एकच आहे ना. भावा बदला. गारुडी सांगा ना. गारुडी सांगा. एक काम कर, तू ये इकडं, या इकडं, या बरोबर इकडं माझ्या मागे. अरे बापरे, घाबरू नको. पहिल्यांदा असं नाग बघितलं आहे बघा. असं असं करताना. अरे बापरे बापरे, लय डेंजर नाग आहे, लय डेंजर नाग आहे. आता काय रांगोळी काढायचा टाइम आहे का? रांगोळी कशाला काढताय? ते दोघं जीवावर टपलेत माझ्या. तुला मी डसू का तुझ्यावर बसू? विचारल्यावर एवढं बोलतात का? तू ह्या गोलात सुरक्षित आहेस. कोण मी? हा, म्हणजे या गोलातून बाहेर पडायचं नाही, लक्षात ठेव. ए गारुड्या, तू त्याला गोलात ठेव, नाहीतर कुठं पण ठेव. आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. नाही. भावा, अटॅक! भावा, काय झालं? माझ्या शक्तीशी पंगा घेऊ नका बरं. मनात आणलं तर दोघांचा बी एका क्षणात भस्म करून टाकीन. मला आता सांगा, सांगा मुकुंद कोणी पाहिला? याचं नाव काय? गौरव मोरे. ह्याच्या मागं का लागला तर सांगा बरं. कारण याचा खापर पंजोबा माझ्या खापर पंजोबांना ए नागडे असा चिडवायचा. होय रे, मला काय माहिती. एवढी जुनी खोड आहे होय. हा, आणि हा पण सगळ्यांना ए नाग्या म्हणून चिडवत असतो. मी बोलतो त्याबद्दल मी सॉरी बोलतो सगळ्यांना, माफी मागतो मी. हा. तुझ्या खानदानातच खोट आहे होय रे. हा, आहे. आणि याच्या खापर पंजोबाने माझ्या खापर पंजोबाचा नागमणी पळवला होता. नागमणी? नाही, माझ्याकडे कोणताच नागमणी नाहीये. हा, याच्या खिशात नागमणी आहे. मला तो ठेचायचा आहे. अरे पण तुझ्याच खापर पंजोबाचा आहे. काय करणार ठिचून? मस्करी आजोबाची मस्करी. अरे मी काय म्हणतो बाई, हे बघा हरणटोळ, या घटनेला खूप वर्ष झाली की नाही? हा, म्हणजे आता ज्यानं त्याच्या खापर पंजोबाला बघितलेलं नसेल त्यानं नागमणी पाहिला असेल का? नाही का? तुम्ही तुमचा नागमणी विसरून जा बरा. नाही नाही नाही, असं कसं विसरून जाऊ? आम्ही इथून रिकाम्या हाताने गेलो तर समस्त नागमंडळ आमच्यावर हसेल. नाही, पण असं करू नका. हा सामान्य माणूस आहे. तुम्हाला सांगतो, याच्या पूर्वजांच्या चुकीची शिक्षा याला देऊ नका. हवं तर हा प्रायश्चित करशील ना रे? हा, मी पाठीवर पडेल. चितपट नाही गड्या, प्रायश्चित. तू फक्त सामान्य माणूस नाही, अति सामान्य विनोदवीर सुद्धा आहेस. सुमार ही सुद्धा तुला पदवी ठरते. याचा विचार कर. हा, त्यांना सांगा, त्यांना सांगा. हा, त्यांना सांगा. तो प्रायश्चित करायला तयार आहे. तो प्रायश्चित करेल. ऐक, तू यांना सोन्याचा नाग दे. अरे सोन्याचा नाग मी काय खिशात घेऊन फिरतो का काय? मग तर
ओ ए, मग तर काय नाही, म्हणजे माझ्याकडे काहीच नाही मग पैसे दे पैसे दे, मी सोन्याचा नाग बनवून आणतो, तू पैसे दे. काय माझ्याकडे एवढे असतील असते तेवढं काढ बरं. बघा एवढेच आहेत, एवढ्या पैशात काय होणार तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये तर नागाची जीभ बी होणार नाही. हा. बघ, आणखी बघ, आणखी बघ. एवढेच आहेत, एवढेच आहेत. काढ, असतील नसतील ते काढ. ह्याचे शेपूट झाली. अजून अजून ह्याच्यात बघा ड्रॉवर मध्ये बघा असतील तर याच्यामध्ये. पण मला वाचवा, मला वाचवा. हा. आहे त्याच्यामध्ये आहे. चालतंय. आहे ना. हा बस तेवढेच आहेत. हा तेवढेच आहेत. आणि याच्या खाली गादी खाली पण असतील बघा तेवढे आहेत. आयो तुझ्या खिशात नाही रे, हा? पण गादी खाली बरंच सापडतंय. बरं चांगला आहे बघ, येतो. कुठे चाललाय? मी का आयुष्यभर गोलात उभा राहू काय? नाही नाही, मग मी एक काम करतो. काय? यांना आधी तुझ्यापासून लांब करतो. हा. म्हणजे कसं आहे, मी जाऊन तुझ्या बायकोच्या अंगातली जी नागिन आहे हा. का, तिला गावाबाहेर सोडून येतो. सोडून या पण जोवर जोवर तुझी बायको येऊन तुला ओवाळत नाही तोपर्यंत तू या गोलातून बाहेर यायचं नाही, लक्षात ठेव. नाही येत. आलं लक्षात? हा नाही येत. ये, चला रे, चला पटकन. हा. हा, हा. कारणी, कारणी. गारुडी नागिन तिच्याशी बाहेर काढ ना का गारुडी. गोलाखलाय गारुडी. ताजी 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 हो ताजी, ताई कुठे आहे? हा? ताई कुठे गेली? अरे तुला आता आल्यावरती कळेल, तुझ्या ताईच्या अंगात नागिन आहे, नागिन. भाऊजी मला सांगा, इथे ओंक्या आला होता का? अरे ओंक्या नाही, गारुडी आला होता, तो तुझ्या ताईला घेऊन गेलाय तिच्या अंगातलं नागिन काढायला. आता हो भाऊजी, हा तो गारुडी नव्हता, मग तो आमचा गावातला ओंक्या होता. ताईचा बॉयफ्रेंड, तो ताईला घेऊन पळून गेला. आता बघितलं मी. हे तुम्हाला आता सांगतोय. आधी सांगितलं असतं तर. ए! नाही नाही नाही, काय? अहो ते पळून गेले. चल लवकर. नाग्या, हा, चला, ओंक्या! चल लवकर. माझी बायको! ओंक्या! वा वा, व्हॉट अ कॉन्सेप्ट अँड व्हॉट अ परफॉर्मन्स, ब्रिलियंट. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई झकास. एक खूप मस्त परफॉर्मन्स होता. मला संकल्पना अतिशय आवडली. सचिन सरांची संकल्पना आहे आणि ऋषिकांतनी लिहिलंय, ऋषिकांत राऊतनी. फारच अप्रतिम संकल्पना. वने, तुझ्या अंगात हाडच नाही असं वाटतंय. अप्रतिम बेरिंग आणि अप्रतिम कॅरेक्टर उभं केलंस. फार मजा आली, फार मजा आली. गौरव बिचारा रे, मजा आली गौरव. तू पण फार छान स्टोरीला आपलं करून पुढे पुढे पुढे. आणि तुम्ही दोघे एकत्र आलात की गालातल्या गालात जे हसतं ना, ते मला इतकं आवडतं. मी फिदा आहे त्याच्यावरती. ओंकार, सुंदर, फारच आवडला हा गारुडी. आणि आपला हरणटोळ कुठे गेलाय? हरणटोळाचे कपडे पण खूप आवडले. आणि दत्तू, तुला माहिती आहे का, म्हणजे पडद्यावरती जेव्हा मोठे मोठे स्टार्स येतात, सलमान खान, शाहरुख खान, ते आल्यावर फॅन्सचं कसं होतं की वाव, तसं आम्हाला झालं तू आल्यावर. तू एकदम अवतरलास आणि फार मजा आली तुला बघून. फारच मस्त मस्त केलं सगळ्यांनी. इट वॉज अ टीम एफर्ट आणि फारच सुंदर. फार फार मस्त. मी खूप एन्जॉय केला हा ॲक्ट. मस्त. विचारूया प्रसाद ओकांना, त्यांना हे नागमंडल कसं वाटलंय. प्रसादा. अत्यंत सळसळता परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी मला कॉस्ट्युमचं कौतुक करायचे. फार ॲप्ट कॉस्ट्युम आहेत त्या गारुड्याचे. आणि एक नवी नागिनची ट्यून प्रचारात आणल्याबद्दल हडकराणी मंडळींचंही फार विलक्षण ट्यून होती. आणि सगळ्यात आधी त्या ट्यूनचं गारुड आहे मनावर. येस. ती फार अशी गोळती आहे मनात. वंडरफुल आमिर, फॅन्टॅस्टिक. अफलातून विषय होता आणि अफलातून मांडलात तुम्ही. जसं मी म्हटलं तसं की सळसळता परफॉर्मन्स होता सगळ्यांकडूनच. दत्तू तो आल्यानंतर असं ॲक्च्युली झालं आणि मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. ॲक्च्युली तुझी टाकलेली कात होती तीच प्राजक्तांनी पांघरली की काय असं वाटतंय. नाही प्राजू, नाही नाही. पण तरी म्हणजे छान जहरी अपीरियन्स आहे. मंडळी, आपल्या खूप प्रेक्षकांनी आजवर सादर झालेल्या स्किट्सपैकी काही स्किट्स पुन्हा दाखवावीत अशी इच्छा व्यक्त केली आहे. आणि म्हणूनच आम्ही त्यातली काही निवडक स्किट्स या भागांमधून दाखवणार आहोत. तर पाहूया त्यातलंच एक प्रहसन. I'm really sorry
सॉरी सर. सर लगेच पाठवते सर. जस्ट गिव्ह मी हाफ अन आवर सर. या सर. व्हेरी व्हेरी सॉरी सर. काय करू या समीर चौघुले नामक प्राण्याचं मी. याच्यामुळे मला शिव्या ऐकायला लागतात खरंच. काल फोन करून सांगितलं या प्राण्याला लवकर यायला, अजून आलेला नाही हा माणूस. टक टक. मे कम इन मॅम. आज तुमचा म्हणजे मे आय कम इन मॅम याच्यावर काही पंच नाही सुचला. सुचला होता पण तो ऐकून गोस्वामी सरांना मळमळायला लागलं म्हणून त्याने तो काढून टाकला. लाज नाही वाटत का रे. हसतोस काय बावळे. नाही तुमची इच्छा असेल तर ऐकवतो त्याच्यात नाही, काय मला नको. ऐका ऐका मे आय करम कुर्रम मॅम. हे असंच त्यांचं झालं होतं म्हणून त्यांनी तो अगदी काढून टाकला. म्हणजे ते काढून टाकला त्यांनी. मग ऍक्च्युली मलाच काढणार होते. मग मोठे सर मध्ये पडले हसायला कोणच नाही. या आतच. एवढं बराच गॅप नाही आलो ना. गंज चढला दाराला. येस मॅम. मे आय टच द बुटक्स ऑफ माय टू द चेअर. ऐका ना, कशाला गोष्टी कठीण करता तुम्ही. साधं सोपं वाक्य आहे. मे आय सिट असं म्हणाने बसा एकदाच. एक छोटंसं काम आहे तुमच्याकडे. मला खरंच वेळ नाहीये चौगुले. मला खूप Please, मला काम खरंच काम आहे, मॅडम. तुम्हाला जे काम सांगितले ते प्लीज करा. जा हो मी please. काम करणारच आहे. माझं एक छोटंसं काम आहे मॅडम ऐका चौगुले तुम्ही. मला ए, ए, ए. कोण आहे मी? हा? सॉरी नाही सॉरी मला एवढंच तुम्हाला म्हणायचं होतं की गेली 8 वर्ष मी या ऑफिसमध्ये आहे. हे बघ मला एक वेळ मिनिट नाहीये. मला बोलू द्या. गेली 8 वर्ष मी ऑफिसमध्ये तुम्ही मला साधं प्रमोशन दिलेलं नाहीये. तुम्ही मला साधी पगार भाडं दिलेलं नाही. एवढंच काय तुम्ही साधं मला आय लव्ह यू सुद्धा म्हटलेलं ए, नाही. ए. का म्हणायचं तुला मी आय लव्ह यू. नाही, नाही. तू काय मतदानाचा पुतळा आहेस. ट्राय मी. फोबाड फोडे. ट्राय मी. मॅडम मला या ऑफिसमध्ये सेपरेट केबिन हवी आहे. काय हवी. मला सेपरेट केबिन हवी आहे या ऑफिसमध्ये. तू वेळ आहेस खरे. हा पार्किंग लॉट मध्ये बसायची कुवत नाही तुझी आणि तुला सेपरेट केबिन पाहिजे. मला केबिन मिळणार आहे का नाही. मिळणार नाही. ट्रायल बॉल झाला. मी पुन्हा एकदा विचारतोय. ट्रायल बॉल झाला. मला केबिन देणार आहात का नाही. मिळणार नाही. थिंक बच्चा थिंक. ए, जाशील आता. थिंग बच्चा. मला केबिन मिळणार नाहीये. आउट. आता मी काय करतो बघा. जा. आता काय ए, बोलवलं. थोडी हाक मारली तुला. थोडी हाक मारली. निघ ना. मी काय करतो बघा. ए, जा जा. किती निर्लज्ज आहे हा खरंच. प्रसाद दादा तू कायम मला म्हणतोस ना, कायम तुला प्रश्न पडतो ना की अशा एम्प्लॉईला मी एकदाच हाकलून का देत नाही. करेक्ट. मलाही एक कायम प्रश्न पडतो की एवढी सगळं जण म्हणतायत तर एकदाची पार्टी देऊन का टाकत नाही. करेक्ट. ते माझं नाही लिखित आहे. मला काय हा. हे काय आहे. माझी केबिन. ही तुझी केबिन आहे. डोंट टॉक टू मी. नॉक द डोर कम इन देन विल थोबाड टॉक. फोडेन. ही तुझी पुठ्ठ्याची केबिन. येस. ही तुम्ही मला माझी केबिन देता. मी माझी केबिन घेऊन आलो. दिस इज माय केबिन. काय वय आपलं ए बालिश. हा? किती पोरकटपण आहे हा. कॉर्पोरेट ऑफिसला आहेस तू. इथे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत. फुटेज येतंय. जरा विचार कर. तुम्ही विचार केलात माझा. 8 वर्ष मला तुम्ही प्रमोशन दिलेलं नाहीये. तुम्ही मला विचार केलात. साधं मिठीत तरी घेतलंय मला. काय आहे ते मिठी? बावळट. तुम्ही विचार केलात का मला सांगा. तुम्ही विचार केलात. काय विचार करायचं जरा इकडे. इथे 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 इथे. हे काय आहे हे. केबिन टू केबिन डायरेक्ट टॉक. फोडेन ना असं. काय जळली घाणेरडी पुठ्ठ्याची केबिन. कळकट्ट वास येतोय त्याला. दळबद्रा घेऊन जा ते बाहेर.
बाहेर. ओ माय गॉड जेलसी अँड ऑल माझी केबिन मोडून डोळे दिपले. ओ माय गॉड ह्याच्यात काय आहे डोळे दिपण्यासारखं? चेहरा सांगतोय तुम्ही जळताय माझ्यावर आत्ता. मी का तुझ्यावर जळू? ए बाबा, विराट कोहली का जळेल अरमान कोहलीवर? काहीतरी घाणेरडा पुठ्ठा घेऊन आले. जा जा बाहेर घेऊन जा. मला माहितीये माझं केबिन बघून ना डोळे असे पांढरे झाले तुमचे. माझं केबिन सॉलिड आहे काही ऍज नाही. कम्पेअर टू युअर केबिन. माझं केबिन सॉलिड मूर्ख आहे. आहेस. अरे खरंच सांगतोय तुम्हाला ह्या क्षणाला जर ऑफिस मधून काढलं ना तुमचं केबिन जाईल. पण मी 24 तास घेऊन फिरू शकतो. कुठेही घेऊन फिरू. अरे बस स्टॉपवर उभा राहिलो ना तरी केबिन घेऊन उभा राहू शकतो मी. आहे बघा, एवढा मोठा बॉस तू, केबिनचा बॉस, आणि बसने फिरणार. मला आवडतं बसमध्ये आगे सारखा मला आवडतं कळलं का? मी काय म्हणते चौगुले, हा. तू पुठ्ठ्याची कार का नाही बनवत? हा? म्हणजे? हा म्हणजे माझ्याकडे एक फ्रीजचा मोठा पुठ्ठा आहे, तो मी तुला देते, कार मस्तपैकी बनव. ओ माय गॉड जेलसी आय कॅन फील इट. माय फुट बावळट. माझीच चांगली आहे कळलं का? सांगतो तुम्हाला उद्या लंच टाइम मध्ये जर मला झोपायचं असेल ना तर हे बघा असं करणार मी. तुम्ही तुमची केबिन अशी फोल्ड करून झोपू शकता. अरे बावळटा, मुळात केबिन मध्ये झोपायचं नसतं रे, काम करायचं असतं, कळलं? जे ना. तू वर्षोनवर्ष करत नाहीये. 8 वर्ष इकडे 8 वर्ष. काय म्हणून आहेस? काय म्हणून आहेस या ऑफिस मध्ये तू? काय पोस्ट काय तुझी? वरून काहीतरी क्लर्क ज्युनियर क्लार्क आहेस रे तू. या ऑफिस मध्ये काय काम करतोस हे तुला माहिती नाहीये आणि तुला केबिन पाहिजे बावळटा. Junior clerk. गप्प रे Junior, बावळट, हा. खुश कसला होतोस? जा ना, काम कर ना मूर्खा. मी करतो माझं काम. आता बावळट. बघा वाघासारखं काम करतो. ओ मोठा वाघोवा. आता केबिन हा खूप मूर्खपणा चाललाय. इनाफ. हा याला कोरकटपणा म्हणतात. साऊंड प्रूफ मला ऐकू येत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत बावळट आहे. साऊंड प्रूफ मला ऐकू येत इतका नाही. मंद आहेस ना तू. काय म्हणून तुला ठेवलाय खरंच? नॉनसेन्स. काम करा, तिथे बसायचं नसतं बावळट. काम कर तिथे. हा what a spacious room man. God. बाया उठ पाड़ के नीचे. काय करायचं? काय करायचं याचं? ओके. हॅलो सखाराम. हा येस समीर चौगुले बोलतोय, ज्युनियर कर्नल. क्लार्क आहेस, क्लार्क. येस ज्युनियर क्लार्क. येस आय वॉन्ट 2 इंग्लिश टी इन माय केबिन, सेपरेट English. केबिन. येस यू हर्ड राईट. केबिन म्हणजे केबिन. अरे उंदीर, मला उंदीराच्या बिळात येण्यात काहीच इंटरेस्ट नाही. चल फोन ठेव, चल. ओके कळली लायकी, कळली उंदरा, कळली. इनाफ. साऊंड प्रूफ. हॅलो या जॅकॉब चौगुले स्पीकिंग. या मिस्टर डेव्हिड टेल मी. मोठा डेव्हिड कॉल करतो याला. Yeah, David from Mauritius. Okay. Yeah, I've signed it. Yes, I've signed 25,000 cross deals. Yes. शून्य विचार, शून्य कळणार नाही. Enough, soundproof? Yeah. Yeah. Excuse me, sir. May I come in? Yeah. अरे बापरे, Oh, आता yeah. एकपात्री स्पर्धा सुरू झाली. Yeah. Okay. Over and out. Tango, Charlie. Okay. Okay. बोला मिस्टर फाटक बोला. साहेब थँक्यू व्हेरी मच. व्हेरिएशन बघा आता, व्हेरिएशन. थँक्यू तुम्ही मला 25 लाख कॅश दिलेत म्हणून माझ्या आईचं ऑपरेशन होऊ शकलं. अरे नको एवढं डोळे काय तरी काय. उघडून बोल त्या माणसाशी. हे 25 लाख कॅश बाबांचं ऑपरेशन करून घ्या. बाबांचं कशाला? बाबांचं उगाच. असेल तर करून घ्या, काय टेन्शन नाही. बोला. ए मूर्ख. नाही पाय नाही पडायचं देव माणूस आहे माहिती आहे मला मी. ओके ओरन आउट. गो आउट. बाहेर जा. हे काय आहे? काय चाललंय? त्यांना केबिनच्या बाहेर काढलं. ओके. हॅलो, समीर चौगुले आहेत का? एक मिनिट.
साहेबांना ट्रान्सफर करते. उचल ना माकडा उचल आता. हॅलो या समीर चौधरी स्पीकिंग. समीर चौगुले आहेत का? हा बोलतोय. त्यांना सर एक निरोप द्यायचा होता या, tell me. की त्यांचं ना टर्मिनेशन लेटर तयार आहे. त्यांना कंपनीने काढून टाकलंय कामावरनं. हा नाही नाही ऐका हो. ठेवा फोन. ऐका मॅडम आपण दोघे एका येऊया ना केबिन मध्ये. मंडळी, हास्याची ही सुनामी उद्या सुद्धा येणार आहे. त्यामुळे हास्याच्या या लाटेत चिंब भिजायला तयार व्हा आणि बघत राहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.